साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे खामगाव शहरात अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त स्वागत. पालखीच्या आगमनाने संपूर्ण खामगाव शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा या उक्तीची प्रत्यक्ष अनुभूती आज खामगाव शहरात पाहायला मिळाली. आषाढी एकादशीचा पावन सोहळा आटोपून पंढरपूर येथून जुलै 29 रोजी परतीच्या प्रवासाला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी 33 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करत आज ऑगस्ट 18 रोजी खामगाव शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनाने संपूर्ण खामगाव शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. श्रींच्या पालखीचे सर्वप्रथम खामगाव शहराच्या वेशीवरील श्री हनुमान विटॅमिन येथे शहरवासियांकडून अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी वारकऱ्यांना फराळाचं वितरण करण्यात आल्यानंतर पालखीने शहराकडे कूच केले. शहरात आगमन होताच खामगावकरांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे भावपूर्ण दर्शन घेतले. श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था तसेच व्यापारी वर्ग पुढे सरसावला होता. नगर परिक्रमेदरम्यान ठिकठिकाणी सहभागी वारकऱ्यांना थंड पाणी, सरबत, चहा आणि फराळाचे वाटप करून भक्तांनी आपली सेवा अर्पण केली. नॅशनल हायस्कूलमध्ये रात्रभर मुक्काम शहरातील प्रमुख मार्गांवरून नगर परिक्रमा करत सायंकाळी श्रींची पालखी अर्जंट किमीजी नॅशनल हायस्कूल येथे पोहोचली असून येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. खामगावकर भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी रात्री 10 वाजेपर्यंत विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या संतनगरी शेगावकडे प्रस्थान. खामगाव शहरात रात्रभर मुक्कामी राहिल्यानंतर उद्या ऑगस्ट 19 बुधवार रोजी श्रींची पालखी आपल्या अंतिम टप्प्यासाठी म्हणजेच संतनगरी शेगावकडे प्रस्थान करेल आणि श्री गजानन महाराजांच्या निजधामी पोहोचेल. पालखीच्या आगमनामुळे खामगावात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव.